मंडळी, पुण्याहून आपल्यासाठी आज खास इथे आलेले आहेत उद्योगपती विजयकुमार पाटील। गेले अनेक वर्ष सामाजिक क्षेत्रात त्यांचं मोठं नाव आहे, सहकार क्षेत्रात त्यांचं मोठं नाव आहे। त्याचबरोबर महाराष्ट्र भूषण पुरस्कार त्यांना मिळालेला आहे। महाराष्ट्रातल्या अनेक मोठ्या पुरस्कारांपैकी महाराष्ट्र भूषण पुरस्कार एक खूप मोठा पुरस्कार समजला जातो, त्यांना मिळालेला आहे। आणि खास पुण्यावरून ते आज आपल्या या ठिकाणी आले। आपण त्यांच्याशी जरा बोलूया की त्यांनी उद्योग क्षेत्रात त्यांचं केलेलं काम जरा सर आम्हाला सांगा। 2017 साली पुणे ते पिंपरी चिंचवड हा जो परिसर आहे, उपनगर म्हटलं जातं पुण्यातलं, अशा उद्योग नगरीमध्ये आज कामगारांची नगरी, उद्योग नगरी म्हणून पिंपरी चिंचवड राज्यामध्ये प्रसिद्ध आहे। पिंपरी चिंचवडमध्ये छोट्या मोठ्या अशा 5,500पेक्षा मोठ्या जागतिक कीर्तीच्या कंपन्या आमच्या परिसरामध्ये आहेत। चाकण भाग, तळेगाव भाग, खालुमरे आणि अशा परिसरामध्ये जवळजवळ जगातनं मोठमोठ्या कंपन्या आमच्या परिसरामध्ये स्थापन झालेल्या आहेत। आमच्या शहरामध्ये हिंजवडीमध्ये IT पार्क म्हणून जगामध्ये सगळ्यात फेमस किंवा आपण प्रसिद्ध असं म्हणू असे सगळे IT पार्क्स आमच्या पिंपरी चिंचवडमध्ये आहेत। अशा या परिसरामध्ये 2017 साली रुही फूड प्रॉडक्ट कंपनी नावाची कंपनी मी स्थापन केली। ह्या कंपनीच्या माध्यमातून विविध प्रकारचे मसाले हे आम्ही उत्पादन करत असतो, मॅन्युफॅक्चर करत असतो। आणि अशाच उत्पादन करत असताना आम्हाला जाणवलं की काही गरजू आणि उपेक्षित महिलांना रोजगार हा निर्माण करून देता आला पाहिजे। ह्या हेतूने छोटे छोटे गट तयार केले आणि ह्या महिलांना ज्या त्यांच्या हातांना काम निर्माण करून देण्याचं काम रुही फूड प्रॉडक्ट कंपनीच्या माध्यमातून गेली 7 वर्षे हे सुरू आहे। तुकडोजी महाराज म्हणतात की उद्योगांनाही उद्योगी द्यावे, कामे करुणी सुखी करावे। म्हणजे आपण उद्योग निर्माण करतो आणि त्यातून अनेक लोकांना उद्योग देतो, अनेक हातांना काम देतो। असं बरंचसं मोठं काम सरांनी केलेलं आहे पुण्याच्या भागात आणि ते आता आपल्या ह्या विदर्भाच्या मातीतही त्यांचा उद्योग सुरू करू पाहत आहे। तर निश्चित त्यांना आमच्याकडून निश्चित साथ मिळेल अशी मी आशा करतो। धन्यवाद सर, तुम्ही इथे आलात।